नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून 10,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, यात खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी अर्थसहाय्याचे वितरण होणार आहे। आज सोमवार दिनांक 30 सप्टेंबर पासून अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, राज्यातील जवळपास 96 लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी आधार लिंक असलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाला आहे। यात प्रति हेक्टरी 5,000 रुपये आणि 2 हेक्टर मर्यादेत असे जास्तीत जास्त 10,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे। त्यापैकी आजपासून 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटीचे वितरण होणार आहे। तर मित्रांनो, या संदर्भाचा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला आहे। तर पहा मित्रांनो, शासन निर्णय सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट 1,000 रुपये, तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी असा एकूण 4,194.68 कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 29 जुलै 2024 रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, सन 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता जुलै 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये सन 2024-25 मध्ये 4,194.68 कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे। वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60% मर्यादेत 2,516.80 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली होती। त्यास अनुसरून 2,516.80 कोटी निधी दिनांक 3 सप्टेंबर 2024च्या शासन निर्णयाने वितरित केला आहे। वित्त विभागाने उर्वरित निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे। त्याच अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। म्हणजे मित्रांनो, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।